पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कितीही पैसे जमा केले तरी मयूची फीस भरण्यासाठी कमीच पडतात। हॅलो, हा बोल प्राजू। अगं कुठेस तू आणि काय चाललंय काय तुझं? तू मला काही सांगत नाहीयेस, रात्री वॉकला सुद्धा बाहेर पडत नाहीयेस। तू ठीक आहेस ना? अगं खूप काम वाढलंय ग, मला वेळच मिळत नाहीये। तुझं काम वाढलं ही चांगलीच गोष्ट आहे ग, पण तुला एक साधा मला फोनही नाही करता येते। अश्विनी, अगं हे तू नवीन रूल्स वाचले का? एक मिनिट प्राजू, ऐक ना, जेनिफर आली आहे, मी तुला थोड्या वेळाने फोन करू का? कोण जेनिफर? अगं फोन माझ्याशी बोला दी। बाय। कोण जेनिफर आहे? तिच्यासाठी अशून चक्क माझा फोन ठेवून दिला। हे नवीन रूल्स वाच। कस्टमर कडे पोहोचायला उशीर झाला आणि तिने कंप्लेंट केली तर पैसे कट होणार। हा, अरे बापरे, क्या हुआ? एवढा टेन्शन कसला आलाय? अगं मयूच्या ऍडव्हान्स कोर्सची फी भरायची आहे। कितीही पैसे जमा केले ना तरी फीसाठी कमीच पडतात आणि एका आठवड्यात एवढे पैसे जमा करणं शक्य नाही ग। अगं त्या श्वेताला कशाला द्यायची 2000 रुपये? आता ते परत पण मागता येणार नाहीत। अगं तिला 2000 रुपयांची गरज होती आणि माझं 2000 रुपयांनी काही होणार नाही। मला खूप पैसे हवेत। ओके, डोंट वरी, होईल काहीतरी। ओके, मी तुझ्यासाठी बाहेर पर्सनल क्लायंट बघते, ठीक आहे? चल, डोंट वरी, मूड ठीक कर, चल आपण चाय पिऊया। चल 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 ग। दाखव बघ। संजू, अरे तुला 5 वेळा स्पेलिंग्स लिहायला सांगितले तरी चुका केल्यास। सॉरी मामी, माझ्या लक्षातच राहत नाही। असा कसा विसरतोस तू? हे बघ, आता काय कर माहितीये ना, जेव्हा लिहिशील तेव्हा बोल, म्हणजे लक्षात राहील तुझ्या। आई, मला हा डायग्रामच येत नाहीये, मला शिकव ना। दाखव मला। बाबा किती मोठ्याने असतात आणि सारखं ते रामपूरचं गंगाराम बघत बसतात। त्यापेक्षा तर आमचं कार्टून तरी चांगलं असतं। संजू, कुहू, असं नाही बोलायचं मोठ्यांबद्दल, कळलं? गंगाराम, अहो अहो, मुलं अभ्यास करतात, त्यांना डिस्टर्ब होतोय, जरा बाहेर जाऊन बघा ना। डायरेक्ट ऑर्डर? हा, नवरा आहे मी तुझा, आठवतं ना का विसरलीस? आणि आजकाल बघतोय मी टोन बदलत चाललाय तुझा बोलण्याचा। अहो मला तसं म्हणायचं नव्हतं, तुम्ही गैरसमज करून घेताय। मी फक्त एवढंच म्हणाले की मुलं अभ्यास करतायत, त्यांना डिस्टर्ब नको म्हणून जरा बाहेर जाऊन। 2 दिवस घरात बसलो मी, तर या श्रेयस वाघमारेला अक्कल शिकवणार तू आता? तेच मलाही समजत नाहीये। हल्ली ही काहीतरी वेगळंच वागते, वेगळंच बोलतेय। सतत बाहेर जात असते ना, हवा लागली अरे बाहेरची, बाकी काही नाही। आवर स्वतःला, नाहीतर बाहेर जाणं तुझं बंद करून टाकीन मी। हे बेस्ट आहे। आणि हे बघ, अश्विनी वाघमारे आहेस ना, अश्विनी वाघमारेच राहा। श्रेयस वाघमारे बनण्याचा प्रयत्न नको करूस, कळलं? अरे गंगारा, कुहू, तू काढ, तुझे झाले स्पेलिंग्स लिहू, दाखव मला।
आई तू जाशील ना नीट? हो ग जाई. होईल का ग सगळं मॅनेज एका आठवड्यात? अगं होईल. आपण प्रयत्न तर करू शकतो ना मयू. हा ऑल द बेस्ट ना तुला. निघू आता मी. आई आता काय? ऐक ना, तू श्रेयस बनायचा प्रयत्न करू नकोस हा. तू अश्विनी आहेस, अश्विनीच राहा. बाबा ग्रेट आहेतच, पण तू ग्रेट ग्रेट खूप ग्रेट आहेस. आणि अश्विनी काहीही करू शकते. लव यू आई. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. भरारी घेण्या उमले बोला पंख, म्हणे मला चाल पुढे पुढे ग आनंद. आपुल्या घरासाठी लढेन अखंड, असेल दारी सदा आनंद. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, चाल पुढं, चाल पुढं. तू चाल पुढं, चाल पुढं, चाल पुढं. तू चाल पुढं, तू चाल पुढं. अश्विनी वाघमारे ही तुमची रेटिंग. त्यांना 5 स्टार मिळाले, सर्वात जास्त. कॉंग्रॅच्युलेशन. आणि असंच काम करत राहा. व्हेरी गुड. ओके. कंपनीचं कमिशन मायनस करून 5,720. वाव, व्हेरी गुड. हा 5,000 क्रॉस. अश्विनी खूप छान. हा काही उपयोग होणार नाहीये पण याचा. मयूची फी भरण्यासाठी ना एवढे पैसे पुरेसे नाहीयेत, अजून लागतील. आणि उद्या फी भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अगं एकदा अनिता मॅडमना ॲडव्हान्स पैसे मागून बघ ना. नाही देणार. यू नो ना कंपनी रूल्स. नो. मला ना कळतच नाहीये काय करू. उद्या जर फी भरता नाही आली तर? हे देवा. आई चहा, कॉफी. मामी आज मिसळ बनव ना. आज संडे आहे ना. किती दिवस झाले तू बनवलीच नाहीयेस. पुढच्या रविवारी करेन. हा बाबा तुम्हाला नाश्ता आणू? नाही नको, मी विश्रांती घेतो जरा. काय झालंय बाबा? काय नाही, बरं आहे का? दुपारी जरा देवळात जाऊन येऊया. उज्ज्वला तू चालली जा, मी नाही येणार आज. पडतो मी. काय चाललंय तुमचं? सकाळी वॉकला जायचं म्हटलं तर नाही. बघावं तेव्हा आपल्या डुलक्या काढताय. बाबा तुम्हाला बरं वाटत नाहीये का? अरे बाळा, बरं आहे मी. पडतो जरा. आई तुमच्या गोळ्या आणते. अश्विनी
मला काय नको, मी बाहेर चाललो. बर. कोण हवंय तुम्हाला? अश्विनी वाघमारे इथेच राहतात ना? मी जेनिफर, प्रीटी ब्युटी मधून. हा, इथेच राहतो. या आत या. अश्विनी, कोण रे आले? हाय. मला पाणी देशील प्लीज? हो, आणते. अरे देवा, ही घरी कशी आली? काय करू मी आता? अश्विनी वाघमारे यांना भेटायचंय म्हणालात ना तुम्ही? का? ऍक्च्युली आमच्या प्रीटी ब्युटी कंपनीमध्ये आहे ना. एक्सक्यूज मी. हा, शुअर शुअर. हॅलो. हो हो मॅडम. ओके ओके, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. हां हां हा, ते तुम्ही त्यांना का भेटायचं याबद्दल बोलत होता. हां, अश्विनी वाघमारेने ना आमच्या प्रीटी ब्युटीमध्ये सर्व्हिस बुक केली आहे. सर्व्हिस बुक केली? कसली? हेड मसाज अँड फूट मसाज. कोणासाठी? त्यांच्यासाठी. उज्ज्वला वाघमारे, माझ्या सासूबाई. हां, येस येस, सासूबाई, मदर इन लॉ. मग तुम्ही फेशियल वगैरे करून द्याल ना? हो, मदर इन लॉचं ना? नाही नाही, माझं. नो नो, नॉट पॉसिबल. वाय? बिकॉज हे बुक नाही आहे ना आधीपासून. आमच्या लिस्टमध्ये जेवढ्या बुकिंग असतात ना, आम्ही तेवढ्याच सर्व्हिस देतो. शी. चला आपण सर्व्हिस सुरू करूया. अरे बापरे, मग काय झालं? अरे काय झालं काय? हिने मला किचन मधून फोन करून सांगितलं की हिच्या घरी काहीच माहित नाहीये. आणि मग मी हिच्या सासूला हेड मसाज आणि फूट मसाज करून दिला. सो हिची सिस्टर इन लॉ मला फेशियल करून दे, मला फेशियल करून दे. शी इज सो फनी अँड इरिटेटिंग. हा जेनिफर, अगं पहिले अश्विनीला फोन करायचा आणि मग तिच्या घरी जायचं ना. अरे हा, बट आय वॉज सो एक्सायटेड की आपल्याला इन्सेंटिव्ह मिळणार आहे. आणि मग आय शुड गो आणि अश्विनीला सांगूया. खरंच ही पण असंच केलं असतं. पण तुम्हाला असं का वाटतंय की मलाच इन्सेंटिव्ह मिळणार आहे म्हणून? तुलाच मिळेल. इन्सेंटिव्ह तुम्हालाच मिळणार आहे. बसा बसा बसा. काय आहे, आपल्या कंपनीकडून ज्या मुली नवीन जॉईन झाल्या आहेत त्यांच्यापैकी एकीला हा इन्सेंटिव्ह म्हणजेच उत्तेजनार्थ काही अमाऊंट आम्ही देतो, जेणेकरून पुढेही ते असंच चांगलं काम करतील. मागच्या आठवड्यात सगळ्यात जास्त ऑर्डर तुमच्या नावाने आल्या आहेत आणि सगळ्यात जास्त स्टार्स आणि रेटिंगही तुम्हालाच मिळाले. म्हणून कंपनीकडून हा इन्सेंटिव्ह तुम्हालाच जाणार आहे. खरंच मला? ऑफकोर्स, कंपनीकडून तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत. 10,000 रुपये? हो, 10,000. याचा उपयोग तुम्ही तुमच्या कस्टमरसाठी नवीन प्रोडक्ट्स घेण्यासाठी किंवा कशासाठी करू शकता. थँक्यू मॅडम, मला ना खरंच या पैशांची खूप गरज होती हो. या पुढेही तुम्ही असंच चांगलं काम कराल हीच अपेक्षा आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. वाव अश्विनी, यू आर रॉक. तुला दिलेलं वचन तुझी आई पूर्ण करणार आहे मयू. आय एम सॉरी मिसेस वाघमारे, मयुरी हा कोर्स कंटिन्यू नाही करू शकत. मॅडम प्लीज असं नका ना म्हणू. हे फक्त 10,000 आहेत मिसेस वाघमारे. मॅडम मला मान्य आहेत, हे फक्त 10,000 रुपये आहेत आणि 45,000 रुपये भरायचे आहेत. उरलेले पैसे मी लवकरात लवकर भरेन. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा.
तुम्हाला माझा पॉइंटच लक्षात येत नाही मिसेस वाघमारे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की एक रकमी 45,000 भरावे लागतील तरच मयुरी हा कोर्स करू शकेल. आता मी काही करू शकत नाही मिसेस वाघमारे. माझ्याकडून मी तुम्हाला 1 महिन्याची मुदत सुद्धा दिली. मॅनेजमेंटला देखील मला सांगावं लागेल की मी तुमच्यासाठी 1 महिन्याची मुदत का दिली म्हणून. मॅडम, मयूने खूप मेहनत घेतली आहे आणि तुम्ही सुद्धा तिच्या कोर्ससाठी खूप मेहनत घेताय हे दिसतंय मला. पण मी तुमची काही मदत करू शकत नाही मिसेस वाघमारे. मयुरीला आता क्लासमध्ये बसता येणार नाही. 2 महिन्यांनी आम्ही क्रॅश कोर्स करणार आहोत. त्याच्यात मात्र मयुरीला ऍडमिशन घेता येईल. त्याची फी फक्त 15,000 रुपये. आता एका महिन्यामध्ये जर तुम्ही 10,000 जमवले तर मला खात्री आहे की 2 महिन्यामध्ये तुम्ही 15,000 नक्कीच जमवू शकता. आय एम व्हेरी सॉरी मिसेस वाघमारे, पण मयुरीला आता हा कोर्स नाही करता येणार. मयू, मावशी सॉरी, मी तुला हाफ डे घेऊन बोलवलं. गप ग. बघ ना एकदा फोन लावून लागतोय का. नाही लागत आहे. बंद येतोय अगं. दिलं ना सोडून येतं का मन नाही होतं ग. थांबायला पाहिजे होतं तिच्यासाठी. कुठे गेली असेल ती. काळजी वाटते तिची खूप. वेडी आहेस का तू? तू रडू नकोस. बघ मी बघते ती कुठे आहे ते. हा, आणि तुला काही कळलं तर मला फोन करून सांग. तू रडू नकोस. कुठे गेली असेल आई. हे काय वागणं झालं का? मला तर ना कळतच नाही या दोघींचं चाललंय काय नेमकं. हे बरं आहे, सारखे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट करत बसायचे आणि आपण ते सॉल्व्ह करत बसायचे. दॅट्स इट. मी इथे एकटीच बडबडतीये. मी काय मूर्ख आहे का? श्रेयस, काय कळलं? नाही. नाही काका, आम्ही मयुरीच्या कॉलेजमध्ये पण जाऊन बघितलं. तिकडे पण काहीच पत्ता लागला नाही. हा, आता वाट बघण्यात काही अर्थ नाही पांड्या. आपण पोलीस स्टेशनला जायला हवं. आता पोलिसांकडे जाऊन काय होणार आहे? डोक्याचा ताप वाढवून घ्यायचा आहे का बाबा? मग काय करायचं? हातावर हात देऊन घरात बसायचं? ती परत कधी येणार याची वाट बघत? अगं काय झालं काय नाही कळायला नको का माणसाला? श्रेयस, विद्युतला फोन लाव. 1 मिनिट. आता विद्युतचा काय संबंध? त्याला कशाला फोन लावायचा आहे? अरे तू शांत राहा ना. सारखी बडबड 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 सुरू आहे तुझी. अरे अश्विनीचा पत्ता लागत नाही, तिचा फोन बंद आहे. ही गोष्ट किती गंभीर आहे कळतंय का तुला? मूर्खासारखी बडबड करते. हो, तुमची लाडकी आवडती सून कुणाला काही न सांगता घराबाहेर गेलीये, गायब झालीये आणि तरी पण मी मूर्ख. ठीक आहे, काय करायचंय ते करा. मला काय फरक पडतोय म्हणा. श्रेयस, तू येतो का पोलीस स्टेशनला सोबत? नाही, तुम्ही जा. मी दुसरीकडे जाऊन शकतो. श्रेयस ऐक ना, तू ऑफिसमध्ये जाऊन बघ. कुठल्या ऑफिसला? अरे तुझं स्वतःचं ऑफिस. हां हां, तिकडे वहिनी असण्याची शक्यता आहे. हां ठीक आहे, तिकडे जाऊन शकतो. जातोस ना? हां जातो. जा. पांड्या, सगळ्यात आधी आपण पोलीस स्टेशनला जाऊया. हो. अहो, अश्विनी ठीक असेल ना? अगं काळजी नको करू. तिचा फोन बंद आहे म्हणून मला जास्त काळजी वाटते. आम्ही आहोत ना बघायला. शांत राहा. आपण तिच्या एखाद्या मैत्रिणीकडे फोन करून बघूया का? उज्ज्वला प्लीज. चल काका, मी तुम्हाला पोलीस स्टेशनला सोडतो आणि गार्डनकडे जाऊन बघतो. चल चल. चला काका, 1 मिनिट. काका, घरात काही प्रॉब्लेम चालू आहे का? नाही, असं काही आहे का की
की जे तुम्ही मला सांगायला पाहिजे ते सांगत नाही आणि जे करायला नकोय ते तुम्ही करताय. नाही नाही असं काही नाही. खरंच. अरे खरंच रे बाबा. चल चल उशीर होतोय आपल्याला. चल. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की एक रकमी 45,000 भरावे लागतील तरच मयुरी हा कोर्स करू शकेल. आता मी काही करू शकत नाही मिसेस वाघमारे, पण मयुरीला आता हा कोर्स नाही करता येणार.